नमस्कार. जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पूरग्रस्तांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी काल राज्याचे माजी मंत्री आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम भिलवडी येथे आले होते. पूरग्रस्तांची विचारपूस करताना शाळेतील शिक्षकांच्या आग्रहास्तव त्यांचं थोडंसं फोटो सेशनही झालं. यावेळी स्टेजखाली बसलेली काही लहान मुलं त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होती. ही निरागस नजर डॉक्टर कदम यांच्या नजरेत भरली आणि त्यांनी त्या मुलांना स्वतःजवळ स्टेजवर बोलवलं. यावेळी यशवंत सुनील सुरवसे या शाळकरी मुलाने सांगितलं की पुराच्या पाण्यात माझ्या वह्या, पुस्तके आणि शालेय साहित्य वाहून गेलं. शिक्षणाला आयुष्यभर ध्येय मानणाऱ्या आणि हजारो विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व फीमध्ये सवलतीच्या योजनातून मदत करणाऱ्या डॉक्टर कदम यांनाही मागणी मनापासून भिडली. त्यांनी त्या चिमुकल्याच्या डोक्यावरून हात फिरवत आश्वासन दिलं, काळजी करू नकोस, तुझ्या घरी नवीन साहित्य पोहोचेल. या संवेदनशील शब्दांनी त्या लहानग्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं. डॉक्टर कदम यांनी दिलेले वचन तात्काळ पूर्ण करत चॅलेंजर्स ग्रुपचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य मुलांपर्यंत पोहोचवण्यात आलं. पूरग्रस्तांमध्ये मदतीबाबत नेहमीच पंचनामा कधी होणार, मदत कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र या पुरात एका लहानग्याने केलेली साधीशी मागणी, शिक्षणासाठीची त्याची आस आणि डॉक्टर कदम यांनी दाखवलेली तात्काळ संवेदनशीलता लोकांच्या मनात घर करून गेली. मदत छोटीशी असली तरी त्या कृतीतून उमटलेली माणुसकी आणि हृदयस्पर्शी प्रतिसादाचं सर्वत्र कौतुक होत आहे. विश्वजित कदम यांच्याविषयी यशवंतच्या आजीने अतिशय बोलकी प्रतिक्रिया दिली, ऐकूया. त्यांनी आवरायचं सांगा बघून, ह्यो मोठा प्रश्न आहे. प्रत्येकाने सगळं जर मागायला विद्यापीठातून ते मुलांना शिक्षण देतात आणि ह्या मुलांना ते मागितल्यावर त्यांना ते खूप भावलं. त्यांच्या डोक्याला एवढं ताप देऊन चालत नसते. असं आहे का? आपण जाणतात समाधान काय आजी आपलं तुम्हाला सांगतो की दुसरी बाजू सांगतो, दीपदान हे टोटल मार्गात नाही ना, बाळासाहेबांचा विचार किंवा ही सगळं पोहोचण्याचं काम इथं करण्याचं आम्हाला पण संधी मिळते. बरोबर आहे. किरकोळ गोष्टी कुठेवर त्यांनी जोडा सोसायचा हे आम्ही जाणत्या मनातनं जातोय. या साध्या सिंपल गोष्टी आहेत त्या कुठेवर हे करायचं सांगा तुम्ही. आज मी काही एकटी आहे का सांगा बघू, सगळे आहेत त्यांनी. ते मुलगा बोलल्यामुळे त्यांना ती फार त्याच हे वाटलं. बरोबर आहे. लोक आता काय मागायची परिस्थिती आहे, घेणं काय मागितलं त्यामुळे प्रत्येकाच्या ही विचार वेगळा आहे. तर प्रत्येक एक आहे का पब्लिक सांगा बरोबर कुठला कुठला डोक्यात विचार करायचा पुढं आणि एकल पाहिजे. ती आम्हाला चांगलं माहित आहे. माग सपोर्ट हँडल करणार कोण नाही, हे बरोबर आहे का नाही? कुणी सुद्धा नाही त्यांच्या माग सपोर्ट करणार. आपल्यासारख्याने तुम्ही मला कसं करताय तसं आपण त्याच करायला पाहिजे. बरोबर आहे का?